पोलादपूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असतानाच प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षातून पक्षप्रवेशांवर भर देतोय. लोहारा जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे कृष्णा कदम हे निवडणुकीच्या रिंगणात असून दोन्ही उमेदवारांमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळतेय. मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर तालुक्यातून शिवसेना पक्षाला 5,800 मतांचं मताधिक्य मिळालं होतं. यामध्ये कोतवाल पंचायत समिती गणाचे मताधिक्य अधिक होते. मात्र यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पोलादपूर तालुक्याचे भूमिपुत्र महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष नामदार प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. अशातच शिवसेना पक्षात केलेल्या विकास कामांच्या जोरांवर पक्षप्रवेशांची शृंखला सुरूच आहे. सडवले गावचे उपसरपंच संतोष जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गुरुवार 29 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी मंगेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिवबंधन बांधले. यासोबत काटेतळी गावचे सुभाष मोरे, प्रदीप मोरे, शंकर वाडकर, सचिन पवार आदी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, लोहारा जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, संपर्क प्रमुख किशोर जाधव, नायक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे, महाड विधानसभा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत मोरे, उद्योजक रामदास कळंबे, विजय शेलार, सरपंच गौरव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी भगव्या पताका घालून स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे लोहारा जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली असून शिवसैनिकांमध्ये विजयाचा विश्वास वाढला आहे. महाड विधानसभेचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश करतोय. पोलादपूर तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवायचं असेल तर चंद्रकांत कळंबे यांना चौथ्यांदा जिल्हा परिषदेवर पाठवावं लागेल, असे सुतोवाच काटेतळी गावचे प्रवेशकर्ते सुभाष मोरे यांनी काढले. मुख्य संपादक संदीप जाबडेसह कोकण न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड.